आषाढी एकादशीची वारी म्हणजे केवळ पंढरपूरकडे निघालेला प्रवास नाही, तर श्रद्धा, संस्कार आणि भक्तीचा अखंड सोहळा आहे। या वारीत यंदा पारंपरिक वेशभूषेत सजलेली चिमुकली वारकरी विशेष आकर्षण ठरत आहे। कपाळावर वैष्णव टिळा, गळ्यात तुळशीची माळ, हातात भगवी पताका आणि मुखी विठ्ठल विठ्ठलचा अखंड गजर करत ही निरागस बालकं आपल्या पालकांसोबत विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत आहे। वारीतील कष्ट, उन्हा पावसाची पर्वा न करता पालक आपल्या मुलांना आध्यात्मिक वारसाची आणि परंपरेची ओळख करून देत आहे। पुढील पिढीवर भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेची बीज रुजवण्याचं हे सुंदर चित्र वारीत पाहायला मिळत आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची जिवंत ओळख आहे। लाखो वारकऱ्यांसोबत यंदा अनेक चिमुकले वारकरीही पारंपरिक वेशभूषेत वारीत सहभागी झाली आहेत। त्यांच्या निरागस चेहऱ्यावरील आनंद आणि विठ्ठल भक्ती प्रत्येकाचं मन जिंकत आहे। मुलांच्या कपाळावरचा वैष्णव टिळा, गळ्यातील तुळशीची माळ, डोक्यावर टोपी किंवा फेटा, हातात भगवी पताका आणि मुखी विठ्ठलनाम हे दृश्य वारीच्या भक्तिमय वातावरणात अधिकच भर घालत आहे। निष्पाप मनानं विठुरायाचे नामस्मरण करणारी ही बालके वारकरी परंपरेचं जिवंत प्रतीक ठरत आहेत। वारीत अनेक ठिकाणी सोयीसुविधांची कमतरता असते। उन्हाचा तडाखा, पावसाच्या सरी, चिखल, गर्दी आणि प्रदीर्घ पायी प्रवास अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। तरीही पालक आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत सहभागी होत आहेत। त्यांच्यासाठी ही केवळ यात्रा नसून श्रद्धा आणि संस्कारांचा अनमोल वारसा आहे। लहान वयातच संतांची शिकवण, नामस्मरण, समता, सेवा, शिस्त आणि सहकार्याची भावना मुलांच्या मनात रुजावी या उद्देशानं पालक त्यांना वारीचा अनुभव देत आहेत। या प्रवासातून मुलांमध्ये भक्तीबरोबरच संयम, सहनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण होत आहे। वारकरी संप्रदायाची परंपरा पिढ्यानपिढ्या टिकून राहावी यासाठी अशा चिमुकल्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। निरागस मनानं विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणारी ही बालकेच भविष्यात भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अमूल्य वारसा पुढे नेतील अशी भावना वारकऱ्यांच्या मनात आहे।